पहिला प्रश्न पहा, कुमाऊ हिमालय आर द पार्ट. कुमाऊ हिमालय हा हिमालयाचा भाग आहे जो टिंब नद्यांमध्ये आहे. कुठल्या नद्यांमध्ये आहे तर बघा प्रश्न समजून घ्या नीट. कुमाऊ हिमालय मित्रांनो, हिमालय जे आहे तर हिमालयाचे असे वेगवेगळे पार्ट केलेले आहेत. तर मग त्यातील कुमाऊ हिमालय जे आहे तर तो हिमालयाचा भाग कोणत्या नद्यांच्या मध्ये आहे, कोणत्या दोन नद्यांच्या मध्ये आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा सिंधू नदी, सतलज नदी, काली तिस्ता नदी, वरीलपैकी काही नाही. तर मित्रांनो बघा लक्षात ठेवा, हिमालयाचा जो कुमाऊ हिमालय हा भाग आहे तर तो सतलज नदी आणि काली नदी ह्या नद्यांच्या मध्ये आहे. म्हणून आपला इथे पर्याय क्रमांक 2 जो आहे तो बरोबर आहे. तर मित्रांनो हिमालय जो आहे तर हिमालयाचे 4 भाग केलेले आहे. तर 4 भागामध्ये मित्रांनो पंजाब काश्मीर हिमालय येतो. तर पंजाब काश्मीर हिमालय कोणत्या नद्याच्या मध्ये आहे तर सिंधू नदी आणि सतलज नदी. त्यानंतर कुमाऊ हिमालय मित्रांनो पाहिलं आपण तर ते सतलज नदी आणि काली नदी यांच्यामध्ये आहे. त्यानंतर काली नदी आणि तिस्ता नदी यांच्यामध्ये मित्रांनो कोणता भाग आहे तर नाही, आसाम नाही, काली तिस्ता नदीमध्ये मला वाटतं मित्रांनो नेपाळ हिमालय आहे. नेपाळ हिमालय आणि आसाम हिमालय मित्रांनो तिस्ता नदी आणि एक दिहांग नदी आहे तर त्यांच्यामध्ये. तर अशा प्रकारे मित्रांनो आणि आणखी एक पूर्व हिमालय असतं. अशा प्रकारे 4 भाग जे आहेत मित्रांनो हिमालयाचे पडलेले आहे. तर ते कोणत्या नद्यांमध्ये आहे ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो आपण 20 मिनिटांमध्ये 20 क्वेश्चन मित्रांनो व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे. तर त्याच्यातला मित्रांनो हा 8वा पार्ट आहे आणि भूगोलाचा मित्रांनो हा 2nd पार्ट आहे. तर तुम्ही मागचा पार्ट जर पाहिला नसेल तर तो तुम्ही पाहून घ्या. त्याच्यामध्ये सुद्धा आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत ते TCS ने विचारलेले आपण कव्हर केलेले आहेत. त्याचा सुद्धा मित्रांनो तुम्हाला परीक्षेत नक्की फायदा होईल. त्याच्यामुळे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहिजे. आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यानंतर मित्रांनो तो व्हिडिओ पहा. ठीक आहे. चॅनलवर नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तिथे फ्रीच्या मित्रांनो 100 क्वेश्चनचे आपण मॉक टेस्ट चालू केलेले आहे. त्या मॉक टेस्ट तुम्हाला फार मित्रांनो तुम्हाला मदत करतील. त्याचा तुम्हाला फार फायदा होईल. त्याच्यासाठी तुम्ही त्या जॉईन करायचे आणि मित्रांनो डेली सोडवत जायचं आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती यमुनेची उपनदी आहे. काय विचारलं आपल्याला, यमुनेची उपनदी विचारलंय. चंबळ, गोमती, गंडक, शोण. तर यापैकी मित्रांनो कोणती नदी यमुनेची उपनदी आहे तर चंबळ जी नदी आहे मित्रांनो तर ती यमुनेची उपनदी आहे. यमुना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर गंगा या नदीची उपनदी यमुना नदी आणि यमुनाची उपनदी चंबळ नदी. ठीक आहे. गंगाच्या मित्रांनो आणखी महत्त्वाचे काही नद्याला लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये आपण इथं पाहिलं यमुना तर पाहिलं, आणखी गोमती, घागरा, गंडकी, कोसी. तर मित्रांनो काल मी तुम्हाला ते डायग्राम मध्ये वगैरे पण दाखवलं होतं सर्व, दामोदर नदी. तर ते सगळ्या गंगा नदीच्या उपनद्या आहेत. ठीक आहे. तर इथे एवढं लक्षात ठेवा. चला पुढच्या प्रश्नाकडे जातो आपण. 3 नंबरचा प्रश्न पहा, काळी माती टिंब माती म्हणून देखील ओळखली जाते. तर इथे आपल्याला असा प्रश्न विचारला की काळी माती जी आहे त्याला दुसरं नाव काय आणखी. भंगर, वनस्पती कुजून तयार झालेली काळी माती, स्फटिकीय माती आणि रेगूर माती. तर मित्रांनो बघा काळी माती जी आहे, काळी माती म्हणजे कोणती, आपली कापसाची काळी माती. कापसाची काळी माती जी असते ना तर ती कापसाची काळी माती तिला रेगूर सुद्धा म्हणतात. त्या मातीला रेगूर माती सुद्धा म्हणतात. आणि मित्रांनो दख्खनचा जो पठार आहे म्हणजे दख्खनचा आपला जो पठार आहे तर त्या पठारावर ही सगळ्यात जास्त काळी माती आढळते. मग याच्यामध्ये मित्रांनो दख्खनच्या पठारामध्ये बघा महाराष्ट्र तर येतच, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि मित्रांनो तमिळनाडूचा भाग जो आहे तो दख्खन पठारामध्ये येत असतो. आणि मित्रांनो दख्खन पठारामध्ये काळी माती किंवा रेगूर माती किंवा कापसाची काळी माती ही आढळते. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, भारतात किती राज्य केंद्रशासित प्रदेशांना 2 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सीमा आहे. प्रश्न बघा, किती राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांना 2 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सीमा आहे. 1, 2, 3, 4. तर आपल्याला राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश विचारले की ज्यांना 2 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सीमा आहे. आंतरराष्ट्रीय सीमा म्हणजे ते बाहेरच्या देशांचे, बाहेर बाजूचे देश आहे तर त्या देशांना त्यांची सीमा लागलेली आहे. तर असे मित्रांनो 4 राज्य आहेत की ज्यांच्या सीमा ज्या आहेत त्या 2 पेक्षा जास्त देशांना लागलेल्या आहेत. तर मी तुम्हाला दाखवतो बघा ते कोणते राज्य आहेत. तर सिक्कीम आहे, अरुणाचल प्रदेश आहे, त्याच्यानंतर लडाख आणि पश्चिम बंगाल. तर तुम्ही इथे पाहू शकता. 1 मिनिट इथे बघा रफ करून घेतो मी. इथे बघा सिक्कीम राज्य आहे. तर सिक्कीम राज्याला हे बघा नेपाळची सीमा लागली, त्याच्यानंतर ही चीनी लोक चायनाची सीमा लागली, त्याच्यानंतर इथे भूतान म्हणजे या 3 देशांची सीमा लागली. त्याच्यानंतर मित्रांनो लडाख जो प्रदेश आहे त्याला पाकिस्तान आहे, त्यानंतर अफगाणिस्तान आणि चायना असे 3 प्रदेश. त्याच्यानंतर वेस्ट बंगालला मित्रांनो हे बघा इथे नेपाळची सीमा लागलेली आहे, भूतानची सीमा आणि बांगलादेशची सीमा लागलेली आहे. अशा 3 सीमा लागलेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो अरुणाचल प्रदेश, इथे बघा अरुणाचल प्रदेशला भूतान, त्यानंतर चायना आणि इकडे म्यानमार अशा 3 देशांची सीमा जी आहे ती लागलेली आहे. म्हणून असे मित्रांनो किती राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहे तर टोटल नंबर जो आहे तो 4 आहे. ठीक आहे. तर असं मित्रांनो आपलं याचं उत्तर जे आहे ते 4 आहे. आणि मित्रांनो भारतातील जवळपास 17 राज्य जे आहेत तर ते सीमा किंवा बॉर्डर जी आहे ती आपल्या राज्याची ती बाहेरच्या देशांसोबत शेअर करतात. आणि मित्रांनो भारत देशाला आजूबाजूच्या 7 देशांच्या सीमा ज्या आहेत त्या संलग्न आहे किंवा लागून आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहतोय आपण. तर बघा 5 नंबरचा प्रश्न आहे, ते खालीलपैकी कोणता अलकनंदा आणि भगीरथीचे संगम आहे. तर बघा मित्रांनो आपल्याला संगम जो आहे तो विचारलेला आहे. तर यामध्ये बघा विष्णुप्रयाग, करणप्रयाग, रुद्रप्रयाग, देवप्रयाग. तर मित्रांनो अलकनंदा आणि भगीरथी संगम जो आहे तर तो
देवप्रयाग इथे आहे. कुठे आहे? देवप्रयाग इथे. तर मित्रांनो प्रयाग काय असतं? प्रयाग म्हणजे मित्रांनो बघा नदीच्या दोन नदींचं जे आहे मित्रांनो एक प्रकारचा संगम आहे. आता जॉग्राफिकल लँग्वेजमध्ये त्याला प्रयाग नाही म्हणत, त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो? संगम म्हणतो. नद्यांचे दोन नद्या एकत्र मिळतात त्याला संगम म्हणतो. परंतु मित्रांनो हे थोडंसं याचा धार्मिक बॅकग्राऊंड आहे म्हणून याला प्रयाग म्हणतात. तर बघा मी तुम्हाला हे चारही प्रयाग जे आहे ते चारही प्रयाग मी तुम्हाला एकदा दाखवतो म्हणजे ते तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहून जाईल. तर बघा सगळ्यात अगोदर भगीरथी आणि अलकनंदा ही जी नदी आहे मित्रांनो हे बघा ही अलकनंदा आहे. भगीरथी अलकनंदा कोणता प्रयाग? देवप्रयाग जो आपण आता पाहिला. त्यानंतर मंदाकिनी आणि अलकनंदा यांचा मित्रांनो संगम आहे तो कोणता? रुद्रप्रयाग. त्याच्यानंतर पिंदर आणि अलकनंदा बघा ही पिंदर इकडून येते. पिंदर आणि अलकनंदा कर्णप्रयाग. त्यानंतर नंदाकिनी आणि अलकनंदा तर तो नंदप्रयाग. आणि विष्णुप्रयाग आहे मित्रांनो तर धौलीगंगा आणि अलकनंदा असा मित्रांनो हा विष्णुप्रयाग आहे. अशा प्रकारचे हे 5 प्रयाग आहेत. विष्णुप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग आणि देवप्रयाग अशा प्रकारचे मित्रांनो हे 5 प्रयाग आहे. आणि मित्रांनो भगीरथी आणि जी अलकनंदा नदी आहे तर मित्रांनो यांचा देवप्रयाग इथे संगम झाला. त्याच्यानंतर पुढे जी नदी निघते मित्रांनो तर त्या नदीला आपण गंगा म्हणतो. ठीक आहे. गंगा नदीचा उगम मग तसा कुठून होतो? तर गंगोत्री इथून होतो. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. तर बघा खालील पर्यायापैकी टिंबटिंब हे भारतातील हिमालयातील सर्वोच्च पर्वत शिखर आहे. नंदादेवी, नामचा बर्वा, माउंट एव्हरेस्ट, कांचनगंगा. तर मित्रांनो हा प्रश्न काल देखील विचारला होता परंतु हा प्रश्न काल वेगळ्या पद्धतीने विचारला होता. तुम्ही तो व्हिडिओ जर पाहिला आणि हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला दोन्ही प्रश्न विचारण्याच्या पद्धती समजतील. तर आपल्याला इथे काय विचारलंय? भारतातील हिमालयातील सर्वोच्च पर्वत शिखर. तर ते मित्रांनो कोणतं आहे? कांचनजंगा. उंची किती? 85-86 मीटर. 85-86 मीटर. त्याच्यानंतर माउंट एव्हरेस्ट हे तर मित्रांनो जगातील सर्वोच्च आहे. आणि जगातील 3 नंबरचं कोणतं आहे? तर कांचनजंगा आहे. 2 नंबरचं कोणतं आहे? K2 आहे. ठीक आहे. तर मित्रांनो माउंट एव्हरेस्टची उंची माहिती आहे तुम्हाला? माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे? तर 88-48 माउंट एव्हरेस्ट 88-48. K2ची किती माहिती आहे तुम्हाला? तर मित्रांनो K2ची उंची तुम्ही काय करायचं आहे? खाली कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणखी नंदादेवी जे आहे मित्रांनो तर ते त्याची एक उंची लक्षात ठेवा. तर त्याची उंची किती आहे? तर 7816 7816. तर मित्रांनो मी नंबर जे आहे ते अशाच पद्धतीने वाचतो. कांचनगंगा 85-86, माउंट एव्हरेस्ट 88-48, नंदादेवी 7816. तर अशा प्रकारे हे लक्षात राहून जातं. तुम्ही देखील असं लक्षात ठेवू शकतात. ठीक आहे. आणि मित्रांनो आता आपल्याला भारतातील विचारलं तर भारतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? कांचनगंगा आहे. भारतातील सर्वोच्च शिखर कांचनगंगा आहे. 2 नंबरचं कोणतं आहे? नंदादेवी आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पहा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? चिल्लर प्रश्न, ऑप्शन सुद्धा पाहायची गरज नाही मित्रांनो, एवढा सोपा प्रश्न आहे. कोणाला माहित नसेल तर मित्रांनो राजस्थान आहे. ठीक आहे. क्षेत्रफळ किती मित्रांनो? क्षेत्रफळ 3,42,239 चौरस किलोमीटर. 342,239 कोणत्या राज्याचं? राजस्थानचं. 342,239. ठीक आहे. त्र्यंबकेश्वर हे खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? त्र्यंबकेश्वर हे कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? तर मित्रांनो महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर आहे, नाशिक येथे. आणि मित्रांनो तिथून कोणती नदी निघते? तर गोदावरी नदी निघते. सोपा प्रश्न आहे मित्रांनो, तुम्हाला माहित नसेल तर लक्षात ठेवा. गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे होतो. त्र्यंबकेश्वर कुठे आहे? नाशिक येथे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते रब्बी पीक आहे? रब्बी पीक विचारलंय मित्रांनो आपल्याला. तर बघा याच्यामध्ये मोहरी आहे का रब्बी पीक? मक्का, सोयाबीन, कापूस. तर बघा मित्रांनो याच्यापैकी मक्का, सोयाबीन, कापूस हे रब्बी पीक नाही. हे कोणते पीक आहेत? खरीप पिकं आहेत. आणि रब्बी पिकं कोणतं आहेत? मोहरी जी आहे ते रब्बी पीक आहे. आणखी रब्बी पिकामध्ये कोणती पिके येतात? तर याच्यामध्ये गहू येतं. आणखी त्यानंतर वाटाणे, तीळ, मोहरी हे मित्रांनो कशामध्ये येतं? रब्बी पिकामध्ये. एका मित्रांनो तुम्हाला एक क्रॉपिंग काय म्हणतात त्याला? क्रॉपिंग पॅटर्न माहिती आहे का? क्रॉपिंग पॅटर्न याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. पहिला म्हणजे रब्बी, त्यानंतर खरीप आणि मित्रांनो आणखी एक असतो त्याला म्हणतात झैड म्हणतात. तर रब्बीमध्ये मित्रांनो मी तुम्हाला पिकं सांगितलेच. कोणते पिके येतात? मोहरी, गहू, वाटाणे हे पिकं येतात. आणि ते कधी घेतलं जातं मित्रांनो? तर हिवाळ्यामध्ये हे पिकं लावले जातात. आणि त्यांची कापणी कधी केली जाते? तर उन्हाळ्यामध्ये केली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर खरीपचं मित्रांनो मका, सोयाबीन, कापूस, त्याच्यानंतर ज्वारी, बाजरी हे पिकं घेतले जातात. आणि त्यांची लागवड कधी केली जाते? तर मित्रांनो ते मान्सूनमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये त्याची लागवड केली जाते आणि सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यामध्ये त्यांची कापणी होऊन जाते. म्हणून तर मित्रांनो ते खरीप पिकं. त्याच्यानंतर झैड पिकं मित्रांनो, झैड क्रॉपिंग सिस्टम. तर याच्यामध्ये मित्रांनो कोणती पिकं येतात? तर बघा समरमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये आपण ही पिकं लावतो किंवा आपल्याला पाहायला मिळतं. तर याच्यामध्ये टरबूज येतं, खरबूज येतं, त्याच्यानंतर काकड्या येतात. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला आपण जास्त खातो ना तर ते कलिंगड वगैरे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो एक क्रॉपिंग पॅटर्न आहे, पिकं घेण्याची पद्धती आहे मित्रांनो. या पद्धती लक्षात ठेवा. तिन्ही गोष्टी तुम्हाला माहित असल्या तर तुम्हाला उत्तरं जे आहे ते प्रॉपर देता येतील. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणती नदी? एक प्रश्न मला वाटतं मित्रांनो स्किप झाला, बॅक जाऊयात आपण. 23 डिग्री 30
मिनिट नॉर्थ मधील खालीलपैकी कोण भारताला जवळजवळ 2 भागात विभाजित करतं? तर मित्रांनो सोपं उत्तर आहे याचं कर्कवृत्त. आपण कालच्या पार्टमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं. मी तुम्हाला याच्यात कर्कवृत्त जे आहे कर्कवृत्त मकरवृत्त कोणत्या राज्यातून जातं कसं जातं हे मित्रांनो मी तुम्हाला सर्वच सांगितलं होतं याच्यामध्ये. तर ते कोणत्या राज्यातून जातं? गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, त्यानंतर छत्तीसगड, झारखंड, वेस्ट बंगाल, त्रिपुरा, मिझोरम अशा मित्रांनो हे 8 राज्यामधून जातं कर्कवृत्त. आणि भारताला जवळपास असा 2 भागामध्ये डिवाइड करतं. बघा इथून असं गेलं कर्कवृत्त तर भारताचे जवळपास असे 2 भाग तयार होतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो कर्कवृत्त जे आहे ते आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, 11 नंबरचा प्रश्न आपण पाहतोय. खालीलपैकी कोणती नदी भारतातील 5वी सर्वात मोठी आणि पश्चिमेकडून वाहणारी सर्वात मोठी नदी आहे? 5वी नदी विचारले डायरेक्टली. नर्मदा नदी, आरवरी नदी, सुवर्णरेखा नदी, गोदावरी नदी. तर मित्रांनो गोदावरी हे तर आपल्याला सांगू शकतो आपण 2 नंबरची नदी आहे. त्यानंतर मित्रांनो नर्मदा नदी जी आहे नर्मदा तर ती 5वी नदी आहे, 5वी सर्वात मोठी आहे. मग पहिली सर्वात मोठी नदी कोणती आहे? गंगा. 2 नंबरची आपण पाहिलं गोदावरी. त्याच्यानंतर 3 नंबरची कोणती नदी सर्वात मोठी आहे? कृष्णा. त्यानंतर 4 नंबरची सर्वात मोठी नदी कोणती आहे? यमुना. आणि मित्रांनो 5 नंबरची सर्वात मोठी नदी कोणती आहे? नर्मदा, जे की आपल्याला विचारलंय. ठीक आहे, म्हणून 5 नंबरची सर्वात मोठी नदी नर्मदा हे आपलं मित्रांनो उत्तर जे आहे ते करेक्ट आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. तर बघा 9 डिग्री चॅनल कोणाकोणाला जोडते? 9 डिग्री. तर मित्रांनो बघा हे अंदमान निकोबार बेटा संदर्भाचा प्रश्न आहे. काल पण एक प्रश्न आला होता, तर तो कालचा प्रश्न होता तो 10 डिग्री चॅनलवर होता. आजचा प्रश्न विचारला मित्रांनो 9 डिग्री चॅनलवर. मिनिकॉयला लक्षद्वीपच्या मुख्य भूमीशी जोडते. मिनिकॉय आणि मालदीव, अंदमान निकोबार, दक्षिण अंदमान, छोटे अंदमान. तर मित्रांनो बघा 9 डिग्री चॅनल जे आहे तर ते मिनिकॉयला लक्षद्वीपच्या मुख्य भूमीशी जोडते. मिनिकॉय जे आहे मित्रांनो तर त्याला लक्षद्वीपच्या मुख्य भूमीशी जोडतं. कोण? 9 डिग्री चॅनल. लक्षद्वीप काय आहे मित्रांनो? तर लक्षद्वीप हा 36 छोट्या बेटांचा एक समूह आहे. ठीक आहे, भारताचा तो केंद्रशासित प्रदेश आहे. तर बघा मित्रांनो मिनिकॉय आणि लक्षद्वीपची मुख्य भूमी तर यांना जोडणार मित्रांनो जो चॅनल आहे त्याला काय म्हणतात? 9 डिग्री चॅनल. आता मित्रांनो हे 9 डिग्री 10 डिग्री ते अल्टिट्यूडच्या हिशोबाने त्यांना नावं दिलेली आहेत. तर आपल्याला फक्त 8 डिग्री 9 डिग्री 10 डिग्री या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. ह्याच्यामध्ये मित्रांनो 9 डिग्री चॅनल आपण पाहिलं. मिनिकॉय आणि लक्षद्वीप यांना वेगळी करणार जो चॅनल आहे त्याला काय म्हणतात? 9 डिग्री चॅनल. त्याच्यानंतर 8 डिग्री चॅनल मित्रांनो मिनिकॉय आणि मालदीव जे बेट आहे मित्रांनो हे बघा इथे मिनिकॉय आणि मालदीव जे बेट आहे तर त्यांना वेगळं करणार कोणतं? 8 डिग्री चॅनल. त्याच्यानंतर 10 डिग्री चॅनल आपण काल पाहिलं होतं तर ते अंदमान आणि निकोबार हे 2 बेट मित्रांनो वेगळे करणारे जे आहेत हे बघा इथे हे तुम्हाला अंदमान आणि निकोबार हे 2 वेगळे बेट दिसतात ना, तर हे बघा याच्यामध्ये 10 डिग्री चॅनल आहे. कोणता चॅनल आहे? 10 डिग्री. आणि इकडे 8 डिग्री आणि 9 डिग्री कुठं? लक्षद्वीपमध्ये. ठीक आहे, लक्षद्वीप आणि अंदमान एवढं लक्षात ठेवा. 8 डिग्री 9 डिग्री आणि 10 डिग्री चॅनल. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. जेव्हा एखादी नदी डोंगरातून उगम पावते आणि सर्व दिशांनी वाहते तेव्हा त्या निचरा पद्धतीला काय म्हणतात? तर बघा मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला निचरा सांगितलं होतं, त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या नद्यांचा निचरा विचारला होता. आता मित्रांनो आपल्याला एक डेफिनेशन विचारलेली आहे. जेव्हा एका नदी डोंगरातून उगम पावते आणि सर्व दिशांनी वाहते तर मित्रांनो बघा मी तुम्हाला सांगितलं होतं तर त्या निचरा पद्धतीला काय म्हणतात? तर अरीय म्हणतात. अरीय पद्धत म्हणतात. ठीक आहे, कुठला पर्याय आपला बरोबर आहे? अरीय. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता तट हा पश्चिम तटाचा भाग नाही? काठियावाड, कोकण, मलबार, कोरोमंडल. तर मित्रांनो हे तट जे आहेत पश्चिम तट, पूर्व तट हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. एकदा बघा मित्रांनो समजून घ्या व्यवस्थित. तर इथे बघा पूर्वी तट, इकडचे जे मित्रांनो कोस्ट आहे किंवा तट जे आहेत समुद्रकिनारे तर ते कोणते झाले? पूर्वी तट. तर याच्यामध्ये कोरोमंडल येतं, डेल्टा क्षेत्र येतं. त्यानंतर मित्रांनो इकडे वरती उत्कल वगैरे ते येतं. त्यानंतर इकडे पश्चिमी तट पहा. पश्चिमी तटमध्ये काय काय येतं? मलबार तट किंवा मलबार किनारा. तर हे मित्रांनो केरळ कर्नाटकचा जे मित्रांनो समुद्री किनारा आहे तर त्याला मलबार तट म्हणतात. त्याच्यानंतर कोकण तट मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गोव्यापासून ते इकडे मित्रांनो गुजरातपर्यंत तर कोकण तट. त्याच्यानंतर काठियावाड तट तर तो मित्रांनो गुजरातचा जो सी कोस्ट आहे किंवा गुजरातचा जो समुद्र किनारा आहे तर तो काठियावाड तट. तर मित्रांनो अशा प्रकारचे पूर्वी तट, पश्चिम तट हे लक्षात ठेवा. तर आपल्याला प्रश्न कसा विचारलाय पहा. आपल्याला प्रश्न असा विचारलाय की पश्चिमी तटाचा भाग नाही आपल्याला विचारलंय. मग पश्चिमी तटामध्ये आपण काय काय पाहिलं? काठियावाड पाहिलं, कोकण पाहिलं, मलबार पाहिलं, पण कोरोमंडल जे आहे मित्रांनो तर ते पूर्वी तटाचा भाग आहे. म्हणून मित्रांनो आपला इथे पर्याय कुठला बरोबर आहे? तर कोरोमंडल तट. कोरोमंडल तट हा पूर्व तटाचा एक भाग आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण. तर बघा 15 नंबरचा प्रश्न आपण पाहतोय. तर याच्यामध्ये देशातील सर्वाधिक खनिज संसाधने कोणत्या राज्यात आहे? सर्वाधिक खनिज संसाधने बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, पंजाब. तर मित्रांनो अतिशय सोपं याचं उत्तर आहे झारखंडमध्ये जे आहे मित्रांनो तर ते देशाच्या जवळपास 40% संसाधने आहेत, खनिज संपत्ती आहे.
40% खनिज संपत्ती देशाची कोणत्या याच्यामध्ये आहे? झारखंड राज्यामध्ये आहे. म्हणून सर्वाधिक संपन्न जे राज्य आहेत खनिज संपत्तीने तर ते कोणतं आहे? झारखंड. पुढचा प्रश्न पहा, 2011च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर किती होता? तर मित्रांनो हा प्रश्न आपला काल पण झाला होता. 74.04% आहे. तर मित्रांनो पहिली जनगणना जी आहे ती भारतात कधी झाली होती? पहिली जनगणना तर ती 1872 मध्ये झाली होती. त्यानंतर मित्रांनो दर 10 वर्षांनी जी आहे ती जनगणना ही होत असते, हे लक्षात ठेवा. आणि मित्रांनो आणखी एक प्रश्न काय विचारला जाऊ शकतो, 2011च्या जनगणनेनुसार साक्षरता दर तर मित्रांनो फार वेळेस विचारलाय. आता तुम्ही साक्षरता दर पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये लक्षात ठेवा. तर मित्रांनो पुरुषांसाठी साक्षरता दर किती होता? 80.9%. त्याच्यानंतर महिलांसाठी किती होता? तर 60-63 असं लक्षात ठेवा. 60-63 महिलांसाठी. ह्या 2011च्या जनगणनेनुसार सांगतोय मी. ठीक आहे, हे दोन तुम्ही लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. तर बघा, खालीलपैकी कोणते विमानतळ महाराष्ट्रात वसलेले नाही? कोणते विमानतळ महाराष्ट्रात नाही असं आपल्याला विचारलंय. तर बघा मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर मित्रांनो नागपूरला आहे. कुठे आहे? नागपूरला. मग महाराष्ट्रात आहे का? यस आहे. लाल बहादूर शास्त्री तर मित्रांनो महाराष्ट्रात नाही आहे. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? मुंबईला आहे. त्यानंतर मित्रांनो गांधीनगर विमानतळ कुठे आहे? नाशिकला आहे. आणि मित्रांनो नाशिकला आणखी ओझर विमानतळ सुद्धा आहे. तर लाल बहादूर शास्त्री विमानतळ जे आहे तर ते महाराष्ट्रात नाही आहे. महाराष्ट्रात नसून ते कुठे आहे मित्रांनो? उत्तर प्रदेशमध्ये आहे. उत्तर प्रदेशमधलं विमानतळ आहे लाल बहादूर शास्त्री. म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 इथे करेक्ट आहे. चला पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती नदी छोटा नागपूर पठारातून वाहते? छोटा नागपूर पठारातून वाहणारी नदी आपल्याला विचारलंय. तर मित्रांनो बघा याचं पर्याय काय उत्तर करेक्ट येईल? तर दामोदर. दामोदर नदी जी आहे मित्रांनो तर ती छोटा नागपूर पठारातून वाहत जाते. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती सर्वात मोठी हिमनदी आहे? सर्वात मोठी हिमनदी आपल्याला विचारलंय. ससायनी, गंगोत्री, झेमू, सियाचीन. तर मित्रांनो सियाचीन ग्लेशियर जी आहे तर ती भारतातील सर्वात मोठी हिमनदी आहे. आणि मित्रांनो कुठे आहे ती? तर भारताची जी काराकोरम रेंज आहे तर मित्रांनो त्या काराकोरम रेंजमध्ये सियाचीन ग्लेशियर किंवा सियाचीन हिमनदी जी आहे ती येते. आणि मित्रांनो आणखी एक लक्षात ठेवा, जगातील सर्वात मोठी हिमनदी जर तुम्हाला विचारलं जगातील सर्वात मोठी हिमनदी तर मित्रांनो त्याचं काय उत्तर येईल? तर लॅम्बर्ट फिशर. काय नाव लक्षात ठेवायचं? लॅम्बर्ट फिशर. आणि कुठे आहे मित्रांनो? ही अंटार्क्टिका. अंटार्क्टिकाला मित्रांनो ही हिमनदी आहे, ती जगातील सगळ्यात मोठी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, शेवटच्या प्रश्नाकडे आलेलो आहे आपण. हिमालय पर्वतरांग ही एक प्रकारची डॅश डॅश आहे. खंड पर्वत, ज्वालामुखी पर्वत, अवशेष पर्वत, वलीय पर्वत. तर मित्रांनो बघा, हिमालय पर्वतरांगेवर काल सुद्धा आपण एक प्रश्न घेतला तर त्याच्यावर आपण बोललो थोडंसं. अलीकडचा पर्वत आहे किंवा तरुण पर्वत आहे याच्याच बाबत आपण बोललो. तर मित्रांनो ही पर्वतरांग जी आहे तर ती वलित पर्वतरांग आहे. तर वलित पर्वत म्हणजे काय मित्रांनो? आजूबाजूचे जे पट्टे आहेत तर त्या दोन पट्ट्यांमध्ये टकराव होऊन पर्वत किंवा भूभाग जे आहे मित्रांनो ते वरती येत असतात. तर त्याला काय म्हणतात? वलित पर्वत असं म्हणतात. तर मित्रांनो हिमालय पर्वतरांग जी आहे तर ती एक प्रकारची वलित पर्वत या प्रकारामध्ये मोडते. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण 20 प्रश्न जे आहेत ते पाहिलेले आहे. आणि मित्रांनो आणखी आपण जीके स्टॅटिक जीके जे आहे मित्रांनो हे सुद्धा स्टॅटिक जीके मध्ये येतं, परंतु स्टॅटिक जीके मध्ये आणखी नृत्य येतं, त्याच्यानंतर मित्रांनो संगीत, त्यानंतर विविध देशांचे खेळ, प्रसिद्ध व्यक्ती, लेखक, त्याच्यानंतर त्यांनी लिहिलेले प्रसिद्ध पुस्तकं. तर मित्रांनो यांचे आपण MCQs घेणार आहोत. तर मित्रांनो याच्यावर एक प्रश्न जो आहे मित्रांनो असतो. त्याच्यामुळे तिथे तुमचे 2 ते 4 मार्क्स जे आहेत परीक्षेमध्ये तर ते फिक्स होणार आहे. TCSने मित्रांनो आतापर्यंत खूप सारे प्रश्न त्यावर विचारलेले आहे. तर ते येणारे काही 2-3 व्हिडिओमध्ये आपण सगळं कव्हर करून घेऊ. ठीक आहे. तर मित्रांनो या व्हिडिओला तुम्ही लाईक करायचे आणि तसंच मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला पुढचे अपडेट जे आहे व्हिडिओचे मिळत राहतील. आणि मित्रांनो टेलिग्राम चॅनल तर आपले जॉईन करूनच घ्यायचे, तिथे तुम्हाला फ्री टेस्टच्या लिंक वगैरे सर्व काही मिळत जातील. ठीक आहे. तर चला मित्रांनो व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत. चला बाय, ऑल ऑफ यू. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.